इन, इनटू आणि इनसाइड हे तीनही प्रेपोजिशन्स आहेत. इनचा अर्थ आहे च्या आत, इनटूचा अर्थ आहे च्या आत, इनसाइडचा अर्थसुद्धा आहे च्या आत. सो आर दे सेम? No, they are not. So in today's video lesson, let's find out what's the difference between in, into and inside. नमस्कार, मी दीप्ती. इंग्लिश अभ्यासच्या प्रेपोजिशन सिरीजच्या आणखीन एका व्हिडिओ लेसनमध्ये आपलं मनापासून स्वागत. इन, इनटू आणि इनसाइड हे तीनही प्रेपोजिशन्स आहेत. प्रेपोजिशन म्हणजे काय हे जर तुम्हाला माहीत नसेल तर डोंट वरी, तरीसुद्धा तुम्हाला आजचा व्हिडिओ व्यवस्थित समजणार आहे. पण तरी देखील जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल प्रेपोजिशन म्हणजे काय, त्याचे प्रकार किती व कोणते, तर या टॉपिकवरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकता. सुरुवात करूया इन या प्रेपोजिशनने. इन या शब्दाचा अर्थ आहे आत किंवा मध्ये. म्हणजे जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये आपल्याला आत, मध्ये असे शब्द वापरायचे असतात तेव्हा आपण त्यांच्यासाठी इंग्रजीमध्ये इन हा शब्द वापरतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा इनचा उपयोग माहीत असेलच. पण तरीसुद्धा इनटू, इनसाइड यांचा योग्य अर्थ कळण्यासाठी मला असं वाटतं इनचा अर्थ व्यवस्थित क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणूनच मी तुमच्यासाठी काही महत्त्वाची वाक्य आणलेली आहेत. आधी आपण ती बघूया आणि मग आपण इनटू आणि इनसाइडकडे वळूया. माय फ्रेंड लिव्ज इन कॅनडा. माझी मैत्रीण कॅनडामध्ये राहते. कॅनडामध्ये म्हणून त्या मध्ये शब्दासाठी आपण वापरतो आहे इन. आय लिव्ह इन पुणे. मी पुण्यात राहते किंवा मी पुण्यामध्ये राहते. तर इथे सुद्धा आत किंवा मध्ये या शब्दांसाठी आपण वापरतो आहे इन. यू आर द बेस्ट ब्रदर इन द वर्ल्ड. तू जगातला सगळ्यात चांगला भाऊ आहेस. जगातला म्हणून इन द वर्ल्ड. चिल्ड्रन आर प्लेइंग इन द गार्डन. मुलं बागेत खेळत आहेत. बागेत, बागेच्या आत. त्या आत शब्दासाठी आपण वापरतो इकडे इन. देर आर बर्ड्स इन द स्काय. आकाशात पक्षी आहेत. आकाशात म्हणून इन द स्काय. आय डिडंट हॅव ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग. मी सकाळी नाश्ता केला नाही. आता आपण मराठीत सकाळमध्ये असा शब्द नाही वापरत. मी सकाळमध्ये नाश्ता केला नाही असं नाही म्हणत. आपण म्हणतो मी सकाळी नाश्ता केला नाही. सो सकाळी, दुपारी, संध्याकाळी अशा शब्दांसाठी आपण इन हे प्रेपोजिशन वापरणार आहोत. म्हणजेच इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग. रात्रीसाठी आपण ॲट नाईट असं म्हणतो. इन द नाईटसुद्धा म्हणतो. पण ॲट द नाईट आणि इन द नाईटमध्ये काय फरक आहे हे आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आत्ता आपण लक्षात ठेवतो आहे इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून आणि इन द इव्हिनिंग. म्हणजे या मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंगसाठी आपण वापरतो आहे इन हे प्रेपोजिशन, ज्याचा अर्थ आहे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. माय बर्थडे इज इन एप्रिल. माझा वाढदिवस एप्रिलमध्ये आहे. इथे महिन्याचा उल्लेख केलेला आहे. एप्रिलमध्ये म्हणून इन एप्रिल. आय वॉज बॉर्न इन 2002. मी 2002मध्ये जन्माला आलो होतो किंवा जन्मलो होतो किंवा जन्मले होते, काहीही चालेल. यू लुक स्टनिंग इन साडी. तू साडीमध्ये झकास दिसतेस. स्टनिंग म्हणजे झकास, मस्त. इन साडी, साडीमध्ये. इंग्लिशमध्ये सारी म्हटलं जातं. साडीचं स्पेलिंग SADI न लिहिता SAREE असं लिहिलं जातं. पण मराठीमध्ये आपण त्याचा उच्चार साडी असंच करतो. शी इज नॉट रिअली इल. ती खरीखुरी आजारी नाही. इट इज ऑल इन हर माइंड. इट इज ऑल, हे सगळं आहे. इन हर माइंड, तिच्या डोक्यामध्ये. ती खरीखुरी आजारी नाही, हे सगळं तिच्या डोक्यामध्ये आहे किंवा हे सगळं तिच्या डोक्यात आहे. म्हणून आपण म्हणतो आहे इन हर माइंड. क्लिअर? सो आय होप इन या शब्दाचा अर्थ आणि उपयोग व्यवस्थित क्लिअर झाला असेल. इट्स व्हेरी इझी.
आपण जेव्हा जेव्हा मराठीमध्ये आत किंवा मध्ये असे शब्द वापरतो तिथे तिथे आपण इन हे प्रेपोजिशन वापरतो. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत इनसाईड आणि इन या दोन शब्दांमधला फरक. इनसाईड या शब्दाचा अर्थ आहे आतल्या बाजूला किंवा आतमध्ये. म्हणजेच इन आणि इनसाईड या दोघांचाही अर्थ बऱ्यापैकी सारखा आहे आणि म्हणूनच बरेचदा वाक्यामध्ये इनसाईडच्या ऐवजी इन किंवा इनच्या ऐवजी इनसाईड वापरलं तरी चालतं. जसं की द गेस्ट्स आर इनसाईड द हाऊस. पाहुणे घराच्या आतमध्ये आहेत. हे वाक्य बरोबर आहे. द गेस्ट्स आर इन द हाऊस. पाहुणे घरात आहेत. हेही वाक्य बरोबर आहे. पण प्रत्येक वेळेला आपण इनसाईडच्या ऐवजी इन वापरू शकतो का? नाही. प्रत्येक वेळेला आपण अदलाबदल नाही करू शकत. हे कळण्यासाठी आपण हे एक्झाम्पल बघूया. ही इज इन द चेअर. ही इज इन द चेअर म्हणजे तो खुर्चीत आहे. इथे आपण इन वापरतोय कारण या खुर्चीला हात आहेत. जर या खुर्चीला हात नसते तर आपण म्हणालो असतो ही इज ऑन द चेअर. ही इज इन द चेअर कारण या खुर्चीला हात आहेत. पण या वाक्यामध्ये आपण इनच्या ऐवजी इनसाईड नाही म्हणू शकत. लेट्स रीड इट वन्स. जर आपण इनच्या ऐवजी इनसाईड लिहिलं किंवा वाचलं तर कसं वाटेल? ही इज इनसाईड द चेअर. खूप वियर्ड वाटतं आहे ऐकायला, राईट? असं का? का आपल्याला ते योग्य वाटत नाही आहे ऐकायला? कारण चेअर ही अशी वस्तू आहे जी बंदिस्त नाही. बंदिस्त नाही म्हणजे बंदिस्त वस्तू कुठल्या असतात किंवा बंदिस्त जागा कुठल्या असतात? घर, क्लासरूम म्हणजेच वर्ग, किंवा कपाट, किंवा ड्रॉवर्स. ह्या झाल्या सगळ्या बंदिस्त वस्तू, बंदिस्त जागा. यांच्यासाठी आपण इनसाईड वापरणार आहोत. म्हणजे ज्या वस्तूंना किंवा ज्या जागांना वॉल्स असतात, भिंती असतात, अशांना आपण म्हणू शकतो, अशांसाठी आपण वापरू शकतो इनसाईड. खुर्चीसाठी वापरून नाही चालणार कारण खुर्ची ही बंदिस्त वस्तू नाही. करेक्ट? सो हे व्यवस्थित कळायला आपण अजून एक उदाहरण बघूया. माय बुक्स आर इनसाईड द कबर्ड. माझी पुस्तकं कपाटाच्या आतमध्ये आहेत. माय बुक्स आर इन द कबर्ड. माझी पुस्तकं कपाटात आहेत. कुठलं वाक्य याच्यातलं बरोबर आहे? दोन्ही बरोबर आहेत. कारण कबर्ड ही बंदिस्त वस्तू झाली. इट्स एनक्लोज्ड, राईट? म्हणून आपण या कबर्डसाठी इनसाईडसुद्धा वापरू शकतो आणि इनसुद्धा वापरू शकतो. इनसाईड या शब्दासाठीची अजून काही उदाहरणं बघूया. गो इनसाईड. आतमध्ये जा. देर इज अ मॉस्किटो इनसाईड द बॉटल. देर इज अ मॉस्किटो. डास आहे. कुठे आहे? इनसाईड द बॉटल. बाटलीच्या आतमध्ये. बाटलीच्या आतमध्ये डास आहे. डोंट क्रश द बॉक्स. बॉक्स म्हणजे खोकं. खोकं चुरगाळू नकोस. देर आर एग्ज इनसाईड. आतमध्ये अंडी आहेत. देर इज अ रिंग हिडन इनसाईड द केक. केकच्या आतमध्ये एक अंगठी लपवलेली आहे. आता आपण बघूया इनटू या शब्दाचा नेमका अर्थ आणि उपयोग. इनटू हा शब्द दोन प्रेपोजिशन्सचा मिळून बनलेला आहे. इन अधिक टू. इन म्हणजे आत, टू म्हणजे कडे. कडे असा अर्थ घेऊया कारण इनटू हा शब्द अशा वाक्यांमध्ये वापरला जातो जिथे एखाद्या वस्तूची हालचाल होत असते किंवा व्यक्तीची हालचाल होत असते किंवा एखाद्या वस्तूच्या अवस्थेमध्ये बदल होत असतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या परिस्थितीमध्ये, मनस्थितीमध्ये बदल होत असतो. अशा वेळेला आपण इनटू हे प्रेपोजिशन वापरतो. म्हणजे काय? लेट सी दिस विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स. आय ॲम गोईंग इन टू द क्लासरूम. मी वर्गामध्ये जात आहे. आता आपण इथे इनटू का वापरलं आहे? मी वर्गामध्ये जाते. मी ऑलरेडी वर्गाच्या आतमध्ये होते का? नाही. मी वर्गाच्या बाहेर होते आणि आता मी बाहेरून आत जाते. म्हणजे इथे कर्त्याची हालचाल होते आणि म्हणून आपण इथे वापरतोय इनटू. मी वर्गाच्या आतमध्ये जाते. इथे कृती होते आत जाण्याची, हालचाल होते म्हणून आपण इथे वापरतोय इनटू हे प्रेपोजिशन.
आय ॲम इन द क्लासरूम या वाक्याचा अर्थ काय होतो? मी वर्गामध्ये आहे. पण जर या वाक्यामध्ये आपण इनच्या ऐवजी इंटू वापरलं तर चालेल का? आय ॲम इन टू द क्लासरूम चालेल का? नाही चालणार. कारण मी वर्गाच्या आतमध्ये आहे, मी बसले असेन किंवा उभी असेन, पण मी बाहेरून आत येत नाही आहे. आय एम ऑलरेडी इन द क्लासरूम, म्हणून इंटू येणार नाही. इंटूच्या ऐवजी इन हेच प्रेपोजिशन येणार. आय ॲम इन द क्लासरूम असं म्हणा, किंवा आय ॲम इनसाइड द क्लासरूम हेही चालेल, पण आय ॲम इन टू द क्लासरूम इज नॉट करेक्ट. फाईन. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. द कॅटरपिलर टर्न्ड इन टू अ बटरफ्लाय. द कॅटरपिलर म्हणजे सुरवंट. टर्न्ड इन टू रूपांतरण झालं. च्यामध्ये, कशामध्ये? अ बटरफ्लाय, फुलपाखरू. सुरवंटाचं फुलपाखरामध्ये रूपांतरण झालं, म्हणजे इथे सुद्धा बदल झाला, आणि म्हणून आपण वापरतोय इन टू हे प्रेपोजिशन. पॉर द टी इन टू अ कप. पॉर म्हणजे ओतणे. एका कपामध्ये चहा ओता किंवा एका कपामध्ये चहा ओत, म्हणजे जो चहा आहे तो एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणार आहे ओतणे या क्रियेमुळे, आणि म्हणून आपण या वाक्यामध्ये इंटू हे प्रेपोजिशन वापरले. ट्रान्सलेट इट इंटू इंग्लिश. त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करा. त्याचं म्हणजे कशाचं? एखादा पॅराग्राफ असेल हिंदीमधला, मराठीमधला किंवा दुसऱ्या कुठल्या भाषेमधला, त्याचं भाषांतर आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं आहे. म्हणजे आता बदल करतो आहे आपण, आणि म्हणून म्हणजे रूपांतरण होतं आहे, राईट. म्हणून आपण इथे सुद्धा इंटू हे प्रेपोजिशन वापरत असतो. द आईस हॅज टर्न्ड इंटू वॉटर. बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतरण झालेलं आहे. इथे सुद्धा आपण वापरतो आहे इंटू. काही क्रियापदं अशी असतात ज्यांच्याबरोबर तुम्ही इन वापरा किंवा इंटू वापरा, काहीही चालेल. जसं की ही थ्रू द बॉल इन टू द रिव्हर. त्याने बॉल नदीमध्ये फेकला. थ्रू म्हणजे फेकला. थ्रोचा भूतकाळ आहे हा. थ्रो म्हणजे फेकणे. किंवा ही थ्रू द बॉल इन द रिव्हर. त्याने बॉल नदीत फेकला. दोन्हीही वाक्य बरोबर आहेत. इथे थ्रू बरोबर तुम्ही इंटू वापरा किंवा इन वापरा, चालेल. पण मग हे आपल्याला कसं कळणार? कुठल्या कुठल्या क्रियापदांसाठी इन आणि इंटूची अदलाबदल केली तरी चालते? हे आपल्याला कळणार आहे प्रॅक्टिसने. जर तुम्ही बेसिक लेवलचे इंग्रजी आत्ता शिकत असाल तर कदाचित या गोष्टी तुमच्या आत्ता लक्षात नाही येणार. पण जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल, जितकं तुम्ही इंग्रजी ऐकाल, जितकं तुम्ही इंग्रजी बोलाल, जितकं तुम्ही इंग्रजी लिहाल, या सगळ्या प्रॅक्टिसवरूनच तुम्हाला कधी इन वापरायचं, कधी इंटू वापरायचं, किंवा इंग्रजीच्या अनेक गोष्टी, अनेक नियम तुमच्या लक्षात येणार आहेत. हो, बरोबर आहे तुमचं. हे करताना चुका होणार, आणि त्या व्हायलासुद्धा हव्यात. कारण जेवढ्या आपण चुका करू, प्रत्येक चुकीतनं आपण शिकणार. आपण एक चूक केली की तुम्हाला लगेच कदाचित लक्षात येणार नाही की ही चूक होती. ती चूक लक्षात यायला कदाचित तुम्हाला 1 दिवस लागेल, 2 दिवस लागतील, कदाचित महिना, कदाचित वर्ष लागतील. पण जेव्हा ती चूक आहे हे तुमच्या लक्षात येईल, तेव्हा मात्र ती चूक तुम्ही आयुष्यात परत कधीच करणार नाही. आणि असं चुकतच इंग्रजी येत असतं. त्यामुळे चुका नक्की करा, कारण तुमच्याच चुकांमधनं तुम्ही शिकणार आहात. चुका करायला अजिबात घाबरू नका. बरं, अजून एक मला टिप तुम्हाला द्यायची आहे, ती म्हणजे काही क्रियापद जे असतात इंग्लिशमधले, त्यांच्यासाठी इन किंवा इंटू हे प्रेपोजिशन वापरण्याची गरजच नसते. पण तरीसुद्धा आपण चुकून, स्पोकन इंग्लिशमध्ये मी बघितलं आहे बरेचदा इंग्लिश बोलताना चुकून आपल्याकडनं इन किंवा इंटू वापरलं जातं. शी एंटर्ड इन टू द रूम असं वाक्य आहे. आता हे वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे? या वाक्यामध्ये एंटर हे क्रियापद वापरलं आहे. एंटर या शब्दाचा मुळात अर्थच असा होतो प्रवेश करणे, आणि त्यामुळे इथे इंटू हे प्रेपोजिशन वापरण्याची गरजच नाही आहे. इंटू, इन काहीही वापरण्याची गरज नाही. आपण फक्त एवढंच म्हणायला हवं, शी एंटर्ड द रूम. तिने खोलीमध्ये प्रवेश केला. ओके, सो सगळीकडेच इन किंवा इंटू वापरावं असं काहीही नाही. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप
आता पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर इन टू आणि इनसाईड या तिघांचाही अर्थ, त्यांचे उपयोग आणि त्यांच्यातला फरक तुमच्या व्यवस्थित लक्षात आला असेल. सो आता मी घेते तुमची रजा आणि भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसह. तोपर्यंत प्लीज टेक केअर ऑफ युअरसेल्फ.